सध्याच्या काळात सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जातीवंत गोवंश असणं गरजेचं आहे। त्यामुळे सेंद्रिय शेतीला उपयुक्त असणारे देशी गोवंश वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 10,000 कोटी रुपयांची योजना आखली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शिवाय शेती उत्पादनाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं। देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किमान हमीभाव मिळावा अशी सर्वच घटकांची मागणी आणि अपेक्षा असते। त्यानुसार शेतीमालाचे किमान हमीभाव ठरवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही कृषी मूल्य आयोग स्थापन केलाय। या आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती झाली आहे। पाशा पटेल गेले 2 दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला। ग्रामीण पातळीपासून ते देश पातळीपर्यंत शेती आणि शेती उत्पादनांविषयी नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केलं। पाण्याचा अतिवापर, रासायनिक खतांचा ओव्हरडोस, ठिकठिकाणी वारंवार पडणारा दुष्काळ अशा कारणांमुळे जमिनीचा पोत कमी होऊन पीक उत्पादन घटत चाललंय, अशी माहिती पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या समस्येवर मात करण्यासाठी आता सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी देशी गोवंश अधिक असणं गरजेचं आहे। सध्या देशी गोवंश उत्पत्तीचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे देशी गोवंशाची उत्पत्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 10,000 कोटी रुपयांची योजना आखली आहे, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली। केंद्र सरकारने सेंद्रिय शेती करण्यासाठी घोषणा केलेली आहे आणि सेंद्रिय शेती ही पशुधनाशिवाय होत नाही, म्हणून पशुधनावर 10,000 कोटी रुपये केंद्र सरकार खरेदी करणार आहे। परंतु पशुधनाची परिस्थिती अशी आहे की गीर गायीची प्रजनन क्षमता 5% आहे आणि इतर देशी गायींची प्रजनन क्षमता ही फक्त 17% आहे। आणि मग आता जोपर्यंत यांचं गर्भधारणेचं प्रमाण आपण वाढवू शकणार नाही तोपर्यंत पशुधन वाढणार नाही। आणि म्हणून गोखले नावाच्या एका शास्त्रज्ञानी आणि शहा नावाच्या एका शास्त्रज्ञांनी एक चमत्कार केलेला आहे। त्यांनी एक गोष्ट शोधून काढलेली आहे, एक किट शोधून काढलेलं आहे। त्या किटमधून जवळपास 58% गर्भधारणेचं प्रमाण देशी गोवंशामध्ये करता येऊ शकतं। जोपर्यंत पशुधन वाढणार नाही तोपर्यंत आपण सेंद्रिय शेती करू शकत नाही। केंद्र सरकारकडून उसाला FRP जाहीर केली जाते, पण बहुतांश साखर कारखाने गळीत हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात FRP देण्यास टाळतात। कोल्हापूर विभागात सध्या 600 कोटी रुपयांची FRP थकीत आहे। तसंच उसाप्रमाणे अन्य शेती उत्पादनांची FRP निश्चित व्हावी अशीही मागणी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडून होतीये। त्याकडे पाशा पटेल यांचं पत्रकारांनी लक्ष वेधलं। त्यावर पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेती उत्पादनाला किमान हमीभाव आणि उत्पन्नाच्या 50% जादा नफा देण्याच्या प्रयत्नात आहेत। सन 2022 पर्यंत त्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात येईल, अशी माहिती दिली। मोदी सरकारने सांगितलेलं आहे की आता उत्पादन खर्चाने 50% देतो आणि ती 22 पर्यंतची त्यांनी डेडलाईन दिलेली आहे। 70 वर्ष जिथं म्हणजे उत्पादन खर्चावर भाव आम्ही मागच्या सरकारला मागत होतो त्यावेळेस सरकार म्हणत होतं की तळहातावर केस येईल पण उत्पादन खर्चाची मागणी पूर्ण करता येऊ शकत नाही। आणि त्याच देशामध्ये एक पंतप्रधान असा निघतो ज्याला नरेंद्र मोदी म्हणलं जातं। त्या नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की उत्पादन खर्च आणि 50% नफा मी देऊ शकतो। देशातील साखरेचं अतिउत्पादन आणि गेल्या वर्षीची शिल्लक साखर यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आहे। त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करतंय, असंही पटेल यांनी सांगितलं। नितीन गडकरी साहेबांनी मला 2-3 गोष्टीची कल्पना दिली। एक गोष्ट केंद्र सरकार काय विचार करू लागले, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, दुबई अशा ठिकाणी साखर द्यायची आणि गरीब राज्याला गरीब देशांना तर उदार साखर द्यायची, असा प्रयोग करून आपल्या इथलं साठा कमी करता येते का? नंबर 1। नंबर 2, इथेनॉलचं प्रमाण वाढवता येते का? ब्राझीलमध्ये वर्षाला साखर किती घ्यायची आणि इथेनॉल किती घ्यायचं असं बाजारातल्या दरावर ठरतं, त्याच पद्धतीनं आपल्याला जावं लागेल। आणि तिसरी गोष्ट, झोपडीतल्या माणसाला चहा पिण्यासाठी साखरेचे दर त्याला परवडावे, कसे परवडतील हे आम्ही जसं ठरवतो तर आता झोपडीतल्या माणसाच्या चहा प्यायच्या चहाच्या साखरेचे दर आणि मुंबई दिल्लीतल्या माणसाच्या कॅडबेरीचे दर ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि औद्योगिकरणात वापरणारी साखर आणि झोपडीत चहाला वापरणारी साखर याच्या दरामध्ये निश्चित
फरक केल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पाणी. ऊसाप्रमाणेच महाराष्ट्रात तुरीचं उत्पादन वाढलंय. आंतरपीक म्हणून तुरीचं उत्पादन वाढलंय. भविष्यात तूर सुद्धा संकटात सापडणार असल्यानं शेतकऱ्यांनी आता तुरीऐवजी एरंडाची लागवड करावी. एरंड तेलाला देश विदेशात मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून चांगला नफा मिळेल अशी सूचनाही पटेल यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे उपस्थित होते.